नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सर्व महाराष्ट्रात कपाशीची लागवड झालेली आहे। आज आपण बघू शकता हे कपाशीच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या कपाशीच्या शेतामध्ये पूर्ण शेत हे तणानं झाकलेलं आहे। आज या कपाशीला लागवडून जवळपास 15 दिवस झाले आणि या शेतामध्ये तुम्हाला 2 ते 4 पानावर असा आता तण दिसत आहे आणि हीच वेळ आहे आता तणनाशक घ्यायची आणि या तणाला नियंत्रण करण्याची। त्यासाठी सिकर बायोटेक घेऊन आलेला आहे जबरदस्त प्रोडक्ट सर्व प्रकारच्या गोल पानाच्या नियंत्रणासाठी रिपीट। यासोबतच उभ्या पानांच्या तणाच्या नियंत्रणासाठी सिकर बायोटेकचे वर्जित। आता हे दोन्ही प्रोडक्ट कसे वापरायचे हे मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम फवारणी करताना जमिनीत ओलावा असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट पाणी स्वच्छ असले पाहिजे। रिपीटचे प्रमाण 200 लिटर पाण्यामध्ये 250 ते 300 ml पर एकर तुम्हाला वापरायचं आहे। सोबतच वर्जिलचे प्रमाण त्याच 200 लिटर पाण्यामध्ये 250 ml वापरायचे आहे। या दोन्ही प्रोडक्टचे 200 लिटर पाण्यामध्ये एकरासाठी व्यवस्थित गोळ करून नंतर फवारणी करावी। आता हे बघा, आपण सांगितल्याप्रमाणे या शेतात फवारणी चालू आहे आणि तुम्हाला 4-5 दिवसातच या सर्व तणांचं नियंत्रण झालेलं दिसेल। आणि हे प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या सर्व विक्रेत्याकडे आपलं प्रोडक्ट उपलब्ध आहे।